परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज। अविट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना। तृषा लागली या जीवना ते ओढी, तैसी तुझी गोडी लागो या जीवा। अविट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना। बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी, बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी। गोडी एसी गोडी मिळून गेली, तुका मने गंगा सागर संगमी। अवघ्या झाल्या तुम्ही एकमय, गोडी एसी गोडी मिळून गेली। अविट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया। त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। अतुलित बलधामं हेम शैलावदेहं, धनुजवन कृशानं ज्ञानी नामाग्रगण्यं। सकल गुण निधानं वानरानामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। आता हृदय हे आपुले, चौफाळुनिया भले। वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची, आदिनाथेन मच्छिंद्रः मच्छिंद्रेण च गोरक्षः। गोरक्षेण गहिनीच निवृत्तिश्च गहिनीनां। निवृत्तिनोपदिष्टश्च ज्ञानदेवो दयानिधिः। ज्ञानदेवेन श्रीजोग, एतेभ्यो गुरुभ्यो नमः। विठ्ठल 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 है दुख भंजन मारुति नंदन, ए दुख भंजन मारुति नंदन। सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती वारुआ। पवन सुत विनती वारुआ। है दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन। सुन लो मेरी परिमळाची धाव भ्रमर उडी, तैसी तुझी गोडी लागो मज। अविट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कार्यक्रमाची आपण तयारी करत आहोत, तो कार्यक्रम आज 4थ्या दिवसाच्या सेवेपर्यंत येऊन पोहोचला। तसं पाहायला गेलं तर 4थ्या दिवसाची सेवा आहे, पण पहिल्याच दिवसाची नवीन वर्षाची बरोबर आहे ना। तसं पाहायला गेलं 4थ्या दिवसाची, सप्ताहाप्रमाणे गणित केलं तर 4थ्या दिवसाची सेवा, आणि नवीन वर्षाच्या दृष्टीने गणित केलं तर पहिल्या दिवसाची सेवा। पहिल्या दिवसाची म्हणजे 4थ्या दिवसाची, आणि 4थ्या दिवसाची म्हणजेच पहिल्या दिवसाची आजची ही कीर्तन रूपी सेवा। सायनाच्या चरणी समर्पित करणं कसं म्हणायचं, कारण तिच्यामुळे तर आपण हा आनंद उपभोगला। आपल्यालाच उलट तिच्या जाण्यानं एवढं मिळलं। महाराजांचं प्रमाण आहे ना, एका बीजा केला नाश
आणि मग भोगिले कणीस. एक कणीस पूर्ण खायचं असलं की एका बीला स्वतःला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. एक बी ज्या वेळेस स्वतःला जमिनीत गाडून घेतं त्यावेळेस कंस खायला मिळते. म्हणजे अर्थी आपण हे सप्ताहरूपी 5 दिवसाचं कणीस खातोय. त्या अर्थी तिचं जाणं म्हणजे आपल्याला पुढं काहीतरी शिकवणं आणि चांगलं आयुष्य मर्यादा जरी दिली असली, शतगणिले मला एवढंच पाहिजे, 100 वर्षाचं आयुष्य जरी मर्यादा ठेवली असली तरी पण तुमच्या श्वासाची तार कधीही तुटू शकते. पोरगी संदेश देऊन गेली. म्हणून तोपर्यंत आपण म्हणतो, पहिल्या दिवशीच्या कीर्तनाला म्हणतो बघू उद्या, दुसऱ्या दिवशीच्या म्हणतो बघू उद्या, तिसऱ्या दिवशीच्या म्हणतो बघू उद्या, चौथ्या दिवशीच्या म्हणतो बघू उद्या, पण 5व्या दिवसानंतर परत बघू उद्या म्हणायला दिवस नाही. 5 दिवसाचा पंचाह आहे, पंचाह. म्हणून आपण बघू उद्या म्हणण्यामध्ये जर आयुष्य घालवत असलो, हे मी सप्ताहाचं सांगत नाही, आयुष्यातलं पण आपण सांगतो. बघू उद्या असं म्हणू तर सांगता येत नाही. नाही त्या यमासी करुणा, तुकोबराय म्हणतात, बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसा धान्या, चोर यातना धरी जेतो. महाराज म्हणतात त्याला करुणा नाही, त्याला जिथं ज्याचं जसं लिहिलंय. मी नेहमी सांगत असतो, मोठ्यांचं ऐकलेलं बरं, ज्याचं सरलंय त्याला थांबता येत नाही, आणि ज्याचं उरलंय त्यानं कितीही प्रयत्न करू दे त्याला जाता येत नाही. असे बरेच जण आहेत ज्याला आपण प्रेमभंगी म्हणतो, बरोबर आहे ना. जगामध्ये असे बरेच आहेत ज्यांचं घरातला जीव तुटला कोणावर तरी, कुणाचा बाहेर, कुणाचा कुठं, प्रत्येकाचा जिवाळा कुठं ना कुठं लागलेला असतो. कुठंतरी अपेक्षा भंग झाला, कुठंतरी काही मनाविरुद्ध झालं की आपल्याला वाटतं गेलेलं बरं, बरोबर आहे ना, असं वाटतं. असा विचार करून बऱ्याच जणांनी प्रयत्न केले बरं का, बऱ्याच जणांनी, झाडाला कुठं टांग, कुठं फॅनला, कुठं काय, पण जायचं जर निश्चित नसेल ना, अजून जर उरलं असेल ना, तर झाडाची फांदी तुटून फांदी सहित खाली होतो, पण जात नाही का, उरलंय अजून. फॅन सहित खाली येतो का, आणि जगतो पुढं का, उरलंय अजून. ज्याचं उरलंय त्याला जाताच येत नाही कितीही प्रयत्न केला तरी. पण एक सांगू, ज्याचं सरलंय ना तेव्हा त्याचं वय पाहिलं जात नाही, तिथं जावंच लागतं. ते मी असो, तुम्ही असो, किंवा कुणी असो. पण एक मात्र आहे बरं का, मला एका गोष्टीचं समाधान आहे महाराज, की पोरगी आनंदी आयुष्य जगून गेली, जेवढं जगली तेवढं. महाभारतात एक प्रसंग आहे, विठ्ठल विठ्ठल तर मी सांगत होतो महाभारत. थोडक्यात सगळं जे काय जेवढं जसं येईन तसं आता चालायचं पुढं. करडे महाराज तर काल मला म्हणले, तू नुसता उभा राहा, काय बघत बसू नको, घरी गेल्यावर लेट ताण घेऊन उभा राहा, सगळं बोलतोय तू, कायम बोलतोय ना, आता काय. महाभारतामध्ये चला थोडा. अथ श्री महाभारत कथा, कथा है पुरुषार्थ की, स्वार्थ की, परमार्थ की, सारथी जिसके बने, श्री कृष्ण भारत पार्थ की. शब्द दिग्घोषित हुआ जब, सत्य सार्थक सर्वदा. अथ श्री महाभारत कथा, महाभारत कथा, महाभारत कथा. सगळ्या कौरवांचा काटा निघला दादा, सगळ्या कौरवांचा काटा निघला. पांडवातलं एकही गेलं नाही महाराज, पण कौरवातले सगळे गेले. आणि दुर्योधन शेवटच्या घटका मोजत होता. तेवढ्यात तिथं चिरंजीवांपैकी एक आहे अश्वत्थामा, कौरवांच्या पार्टीतच होता, कारण चिरंजीव गेला नव्हता. अश्वत्थाम्यानं पाहिलं
की मालक अजून जिवंत आहे, म्हणजे दुर्योधन अजून जिवंत आहे. दुर्योधनाला उच्च ठिकाणी पण पाहत होता, पण दुसरी बाजू मित्रत्वाचं पण नातं होतं दोघांचं. दुर्योधनाकडे पाहून वाईट वाटलं अश्वत्थाम्याला. मित्रा, काय होतं तुझ्याकडं इतके दिवस आणि आज तुझी अवस्था काय, रक्तानं पूर्ण माखलेला आहेस. दुर्योधन इवळत इवळत म्हणत होता की अश्वत्थामा, तू माझा मित्र आहेस, आपण दोघं आजपर्यंत जिव्हाळ्यानं राहिलोय. माझी एक विनंती आहे तुला. म्हणे काय? एक काम कर, मरता मरता जरी मला सुखानं मरावं मी असं तुला वाटत असेल तर एवढंच कर, पांडवांपैकी एकाचं तरी मुंडकं आणून मला दाखव. एक तरी पांडव मारलाय ही खबर आणि त्या पांडवाचं धड नाही तर मुंडकं मला आणून दाखव. हे बघ, मी सुखानं बरीन. मरताना सुद्धा वृत्ती अशी. महाराज, परिणाम असा झाला. अश्वत्थामा म्हणला, मित्रा, तुझ्यासाठी काय पण. तू म्हणलायस, तुझा शब्द नाही खाली पडून देणार. रात्रीची वेळ आहे, किर्र अंधार आहे. अश्वत्थामा निघाला. पण मोरपीसवाल्याला एवढं साधं समजून चालत नाही बरं का. मोरपीसवाल्याला जाणे जीवीचे सकळ नारायण आधी सगळं माहित असतं. कृष्णाला कळलं होतं की दुर्योधनानं पांडवांना मारायला अश्वत्थामा पाठवलाय. महाराज, डोकं चालवलं मोरपीसवाल्यानं. काय करावं? मला मेन सांगायचंय, मला तिथं जायचंय. मरणाच्या गोष्टी नाही सांगायच्या मला, पण मेन महत्वाचं काय. मोरपीसवाल्यानं काय केलं महाराज? श्रीकांत महाराज डोकं चालवलं. जिथं 5 पांडव जिथं झोपायचे, 5 भाऊ 5 जण, त्या 5ही जणांना उठवलं आणि दुसरीकडं झोपवलं आणि त्या 5 पांडवांच्या जागी त्यांच्यासारखे दिसणारे 5 द्रौपदीची पोरं झोपवली. कृष्णानं युक्ती केली महाराज. 5 मुलं. आता अश्वत्थाम्याला मित्र बघून आला होता. आपण एखाद्याला तळमळत बघितल्यावर दाखवतोच त्याला असं म्हणून कसं येतो आपल्या मित्राला कोणी काय केलं. तसा अश्वत्थामा चवताळूनच येत होता, हातात तलवार. माझ्या मित्राची एवढी अशी दशा केली, पांडवांना सोडणार नाही. त्याचं मरण, त्याचं बलिदान कांटाळी नाही ना बसत तुम्हाला. फुकट जाऊन देणार नाही, विचार केला अश्वत्थाम्यानं. आणि बरोबर तिथं अश्वत्थामा गेला. एकाच वारामध्ये द्रौपदीच्या 5 पोरांचं मुंडकं दडा वेगळं केलं आणि नमुना म्हणून 5ही पोरांचं मुंडकी अशी पकडली केसाला धरून अशी, आणि 5 मुंडकी आनंदानं दाखवायला आला दुर्योधनापाशी. खुश झालाय, धावतच आला. मित्रा, दुर्योधना बघ. दुर्योधनानं ज्या वेळेस ते 5 मुंडक्यांकडे पाहिलं, दुर्योधन मोठमोठ्यानं रडायला लागला महाराज. अश्वत्थामा म्हणला, आता मारले की पांडव 5, आता सुखानं तू प्राण सोडायला रिकामा झाला, बदला घेतला मी तुझा. दुर्योधन म्हणला, वाईट केलंस. म्हणे काय? आमच्याच घरात आता तू वंशाला दिवा सुद्धा ठेवला नाही. हे पांडव नाहीत, त्यांची 5 लेकरं आहेत. आम्हाला एक श्लोक आहे नवीन ना. युधिष्ठिर म्हणतो, घराघरात जर आमची भांडणं असली ना महाराज, तर युधिष्ठिर म्हणतो ते 100, ते 100 आहेत, वयम 5, आम्ही 5 आहेत. बरोबर आहे ना. भावाभावात भांडणं असली की दोघं वेगवेगळे असतात भांडायला, दोघांच्या बायका दोघं वेगवेगळी. पण शेजाऱ्यावर भांडायचं असल्यावर अख्खं घरदार शेजाऱ्याच्या विरोधात उभं राहत. युधिष्ठिर म्हणतो जर घराघरात भांडणं असेल तर ते 100 आहेत आणि आम्ही 5 आहेत, असं विरोधी असतो. पण शेजाऱ्याशी भांडणं कुणाच्या शत्रूशी करायचं असलं तर वयम 5 आम्ही 105 असतो. म्हणजे 105 मिळून समोरच्याशी भांडतो. घरात असं असावं बरं का. घरातल्या घरात भांडणं झाली तर विरोधात उभं राहून भांडा, पण बाहेरच्या भांडूच नाही एकतर. पण सांगतोय तर त्यावेळेस तरी एकत्र येऊन समोरच्याला सामोरं जावं, कमीत कमी 2 तरी हसाडाव्यात. दुर्योधनाला वाईट वाटलं महाराज. दुर्योधन म्हणला, अरे अश्वत्थाम्या घात केला म्हणले, आमच्या कुळात पाणी पाजायला सुद्धा कोणाला ठेवलं नाही. आणि असं म्हणत म्हणत तळमळत दुर्योधनानं प्राण सोडला. आता पुढं ऐकण्यासारखं आहे.
प्राण सोडल्यानंतर ज्या वेळेस सगळ्या पांडवांना कळालं, कृष्णाला कळालं, सगळे धावत धावत. द्रौपदी तर आई आहे, तिचं अंतःकरण काय आहे महाराज. धावत आली, शोक करायला लागली मोठमोठ्यानं, माझ्या लेकरांना मारलं, माझ्या लेकरांना मारलं. आणि मोरपीसवाल्यानं तिथं सुद्धा द्रौपदी पशी उभं राहिले, भाऊ मानला होता ना. आणि द्रौपदीची समजूत काढायला लागली. जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यू. अरे जन्म उपजेते नाशे द्रौपदी, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. येणारा जाणारे, जाणारा येणारे, शोक करू नको. द्रौपदीनं भरलेल्या डोळ्यानं कृष्णाकडे बघितलं आणि म्हणलं शोक करू नको म्हणायला कृष्णा सोपय, त्याच्यासाठी आई व्हावं लागेल म्हणजे आधी. त्याशिवाय तू कसं कळणार तुला आईचं अंतःकरण. असू दे द्रौपदी, शोक करू नको असं कृष्णानं सांगितल्यावर आता पुढं महत्वाचं ऐका बरं. द्रौपदी म्हणली, गोविंद कृष्णा, कदाचित तुला वाटत असेल की माझी 5 लेकरं मेली म्हणून मी रडते. तू जरी गीतेचं तत्वज्ञान अर्जुनाला सांगू शकतो, मी जगले, मुलं गेली याचं दुःख नाहीये मला. द्रौपदी सांगते, कृष्णाला शिकवती, मुलं गेली याचं दुःख नाही, फक्त दुःख याच गोष्टीचे झोपेत मारलं. सगळ्यांचे चेहरे आश्चर्यचकित महाराज. जिवंतपणी तरी जाणच आहे, झोपेत तरी जाणच आहे. द्रौपदी म्हणते पोरं गेली याचं वाटत नाही काय, पण झोपेत गेली याचं दुःख आहे. कृष्णानं विचारलं झोपेत गेली काय, जागेपणी गेले काय. काय द्रौपदी म्हणली तोटा झाला. म्हणे काय झालं. झोपेत गेली याचं दुःख याच्यामुळे की जाताना तुझं नाव नाही घेऊ शकली. जागे असती तर कृष्ण कृष्ण म्हणून तरी प्राण सोडला असता. मला एवढंच सांगायचंय, जाताना पोरगी गेली, पण जेवढं आयुष्य 10वी पर्यंत जगली ना, भरभरून आयुष्य जगली महाराज, भरभरून. आपल्याला सांगून गेली की असं जगायचं असतं, कधी पण जावं लागतं. आपल्याला शिकण्यासारखं आहे. आपण आज 35-35 वर्षाची शरीर घेऊन गावात फिरतोय. माझं सांगतोय मी, तुम्ही प्रत्येकाने आपलं आपलं माप लावा. मीटर, सेंटीमीटर, फूट, किलोमीटर कशाने लावायचं, किलोवर मापा. ही शरीर घेऊन फिरतोय आपण. काय कमवलंय आजपर्यंत आपण. लोकल उबाडायचं, कुणाचे कार्यक्रम कसे पाडायचे, हे काय कमवलं आम्ही आजपर्यंत. माऊली ज्ञानोबा म्हणतात, क्षणभंगूर नाही भरवसा. मला पण लय हुरूप येतो कीर्तनात हल्लीच्या काळी. काय झाले माहित नाही. कदाचित इतके दिवस न मागता कीर्तन केलेल्याचं फळ असेल. आनंद येतो. हा, क्षणाचाही भरोसा इको द्या. आपण नेहमी ऐकतो, साथ देती नहीं, साथ देती
देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा तेरा दम निकल जाएगा, मेरा दम निकल जाएगा, सबका दम निकल जाएगा दमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। भरोसा सगळ्यांनी सेवा केली बरं काही देऊन, निस्पृह सेवा केली सगळ्यांनी. मला अध्यक्षीय भाषण नाही, अध्यक्षाच्या अगोदर कोण असतं? हां हां ते कोणी का असतं ना, त्या भाषणाला मला उभं केलंय आज. महाराजांना म्हणत होतो मोठ्यांच्या लाईनीत मला बसवू नका, पण महाराजांनी काय ऐकलं नाही. आणि एक त्यांचं मागचं एक वाक्य आठवत होतं की पहिल्यांदा कीर्तन कर म्हणलं की नाही मनाची सवयच आहे तुला. ताटे सरण ही दोघं तशीच म्हणतात मला, आणि ही बनवून सांगत नाही तुम्हाला वाक्यरचना, बरं हाय अशीच सांगतोय. माणसांना बनवू शकतो कीर्तनकार, पण देवाला नाही बनवू शकत, कारण देवाने तुम्हाला आधीच बनवून पाठवलंय. विठ्ठल विठ्ठल भरोसा नाही म्हणून आलोय ना जीवनामध्ये आलोय ना, त्या परमात्म्याविषयी कुठेतरी अंतःकरणात आपल्या भक्तीचा ओलावा, त्याच्याविषयी प्रेमाचा ओलावा उत्पन्न व्हावा, असं काहीतरी करायला पाहिजे आपण. मी पण तुम्ही पण. याच्यासाठी एक सांगू का, स्वच्छ गुरुचा हात कपात मस्तकावर पाहिजे. स्वच्छ गुरु म्हणतो बरं मी. स्वच्छ गुरुचा हात जर मस्तकावर असेल तुमच्या माझ्या, काय लडखडतोय आपण आणि काय भरकटतोय आपण. गुरु भरपूर आहेत, पण स्वच्छ हात मस्तकावर. ज्या हाताकडं नुसतं पाहिलं, त्या सद्गुरूंच्या डोळ्यांकडं जरी नुसतं पाहिलं तरी असं वाटावं जणू काही जशी गाय पाहती ना आपल्याकडं, गाय 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 किती गरीब पद्धतीनं पाहते, तसं सद्गुरूनं पाहिल्यावर वाटावं एक गरीब गाय आमच्याकडे बघती केविलवान या नजरेनं. जेवढा पाना सुटतोय तेवढं दूध घे, जणू काय ती पाहती. जरा गाय दूध देताना जरा धडपड करती दादा, मी मोठ्यांकडून ऐकलंय बरं, पण धडपड जेवढी करल तेवढा पाना जास्त येतो. आणि लेकरू सुद्धा कासाला जेवढी जोरात डुसणी मारत तेवढं दूध जास्त येतं. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, अगातान याची लागे झटे तरी अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पडियंत याचे. जेवढं जोरात झटका मारत तेवढं दूध येतं. तसं देवाला जेवढं जोरात कसली पण भक्तीनं मारा, नाही तर शिव्या देऊन मारा. जनाबाईंनी सुद्धा किती 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 प्रमाण किती द्यायचे आता कसंही, पण झटका त्यालाच मारायचा फक्त. आपण निशाणा देव ठेवतो, झटका दुसरीकडं. गिर गायकडं बघायचं आणि जर्शीचं दूध काढाय बसायचं, इकडं असतं का? नाही होऊ शकत हे. म्हणून सगळ्यांनी निस्पृह सेवा केली बरं का इथं, भरपूर आणि मन भरून सेवा केली. भले खिसे मोकळे असू द्या आमचे, सगळ्यांच्या वतीनं बोलतोय बरं महाराज, भले खिसे मोकळे असू द्या, पण आम्ही सगळेजण ओल्या मनानं आलो इथं, ओलं मन ठेवून आलो. आम्हाला काहीतरी आमच्या मनात वाटतं म्हणून आलोय आम्ही. कुणाला 2 दिवस जमलं, कुणाला 1 दिवस जमलं, कुणाला सगळे दिवस जमलं, जसं जमल तसं. हां, नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना, इंग्रजी नवीन वर्षाचं. आमचं नवीन वर्ष गुढीपाडवा म्हणणाऱ्यांनी इंग्रजी कॅलेंडर वापरायचंच नाही. त्यांनी आपलं प्रतिपदा, द्वितीया, तृतीया ह्याच्यावर चालायचं. मग काय हरकत आहे? सगळ्यांचा स्वीकार रामानं केला ना. भिल्ल जातीच्या स्त्रीला राम, इंग्रज असते तरी रामानं स्वीकार केला असता, फक्त नव्हते त्यावेळेस.
का नाही? हा फक्त एक आहे बरं का, भारतीय भाषा विसरून नाही चालणार. बघा फ्रान्सवरून कलाकार इथं येतात इथं शिकायला, आणि आपण हिथलं सगळं सोडून तिकडच्या प्रमाणे धूम मचाले. भंडाता ते सांगते दारू नाही दूध प्या, आणि आपण म्हणतो दूध काय प्यायचंय, रोजच आहे, आज दारू प्या. ती 31 डिसेंबर. पोरांना इंग्रजी शिकवणं छान आहे बरं का दादा, पोरांना इंग्रजी शिकवलं पाहिजे आणि आलं पण पाहिजे. पोरांनी पुढं आयुष्य कसं जगायचं, इंग्रजी हल्ली गरजेची भाषा झाली, शिकवलंही पाहिजे इंग्रजी. पण पोरांनी घरात बोलताना आईबापांनी त्याच्याशी इंग्रजीत बोलायचं नाही, त्याच्यात मराठीने बोलायचं. शिकवताना त्याला इंग्रजी बोला, पण त्याच्याशी गप्पा मारताना सनी कम हिअर असं ते चालूच असतंय काहीतरी घरात. बोलताना कशाला इंग्रजी वापरायचं, बोलताना आपली मातृभाषा. माऊली ज्ञानोबा छाती डोकपणे सांगतात, राम महाराज, माझा मराठाची बोलू कौतुके, कौतुकानं बोलायची आपली भाषा. परी अमृता ते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. राम जन्मा दिवशी राम सजवला. मी सांगत असतो नाही की आपण म्हणतो माझा राम ब्युटिफुल दिसतो. ब्युटिफुल कशाला माहिती, सुंदर म्हण ना, आहे ना, सुंदर आहे तो. अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्ण तिची शोभा, श्रीरामचंद्र कृपालु भजो ब्युटिफुल म्हणण्यापेक्षा राम सुंदर आहे म्हणा. कृष्णाच्या हातात लोण्याचा गोळा आहे आणि कृष्ण बटर खातोय कशाला म्हणायचं, लोणी खातोय म्हण, लोणी शब्द आहे ना त्याला आपल्याकडं. कृष्णन बटर जुळतं का, बटर खातोय म्हण. म्हणून गोडी जशी भाषेची आहे तसं जीवन जगत असताना कधी काय होईल भरोसा नाही, म्हणून गोडी त्याची सुद्धा लागावी. माऊली ज्ञानोबा राय या अभंगामध्ये त्याच्या गोडीविषयीच बोलतात, म्हणजे त्याच्या प्रेमाविषयीच बोलतात, त्याच्याविषयीच्या जिव्हाळ्याविषयी बोलतात. ऐका, एखाद्या गोष्टीची गोडी जर चाखायची असेल ना मोहन महाराज, जो पदार्थ आहे तो सुद्धा गोड पाहिजे, आणि जो तो पदार्थ खायला निघालाय त्याला सुद्धा त्या पदार्थाविषयी मनात गोडी पाहिजे. साहेब काय म्हणायचं तुम्हाला, साखर गोड आहे पण ह्याला डायबिटीस आहे, उपयोग आहे का? पदार्थ ही गोड आहे आणि पदार्थ खाण्याविषयी अंतःकरणात पण गोडी आहे, तर त्या पदार्थाची गोडी गोडीएसी गोडी मिळून गेली. माऊली ज्ञानोबा अहोभाव व्यक्त करतात पंढरीनाथाकडं. हे पंढरीनाथा, हे पांडुरंगा, पुराणांमध्ये आम्ही वाचलंय तू गवळणींचं चित्त चोरलंय, तू सगळ्यांचं मन हरण केलंय. हरिने माझे हरिले चुरा चुरा कर माखन खाया. माखन म्हणजे गौलन कानंद कुवर कन्हैया, काहे बड़ाई दिखावत मोही, जानत हूँ प्रभु बना तेरा सबही, काहे
आणि निस्पृहपणे जो सेवा करतो का नाही, त्याच्या सेवेचं ऋण म्हणून, त्याच्या सेवेचं फळ म्हणून, त्याच्या सेवेचा रस म्हणून अस्तित्व मदत करत असतं. आज महाराजांना अस्तित्व मदत करतं या गोष्टींसाठी. मोठ्या मोठ्या महाराजांनी प्रयत्न केले, टीव्ही पुढे बोलायचे, युट्यूबवर चॅनलवर झालं पाहिजे कीर्तन. आमचे नामाचा गजर चॅनल 4 दिवस महाराजा लोकांना माहित नव्हतं. त्यांना वाटलं विकत लावलंय सगळं, असं वाटलं असेल कदाचित. कीर्तनकारांनी सुद्धा सेवा केली बरं का, सेवा सुद्धा केली, कीर्तन रूपी सेवा, देऊन पण गेले. काय द्यायचंय त्यांना ते. आणि काय काय जण जरी पैशानं मदत नसेल तरी आपल्या डोळे तरी उघडून दिले, एवढं तरी देऊन गेले. आपल्याला डोळे उघडले, आता तरी उघडी डोळे. अद्याप तुझं अजून सुद्धा तुला कळत नाही. गेले सरले प्रहर तिने काय निजला दसरा. आपला नामाचा गजर चॅनल ते 3 दिवस जे होते का नाही, ते लय शांत स्वभावाचे होते बरं का. तुम्ही पण आहे तसेच. यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा महाराज. ह्याला म्हणायचं निस्पृह सेवा. आता आज कोण कोणासाठी वेळ काढतंय 5-5 दिवस. त्यांनी सुद्धा आज भरभरून, कारण ह्यांच्या अंतःकरणात कुठेतरी ओलावा आहे महाराज प्रत्येकाच्या. ओलाव्याशिवाय परमार्थच नाही. परमार्थ किती केला ह्याच्यापेक्षा किती आवडीनं केला ह्याला महत्व आहे. नाथ महाराज काय म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडी विठ्ठल गाईजे एकांती, अलभ्यते लाभारा जीवीची जीवा प्रेम भावाचे. सातारकर महाराज. तुझ वाचोनी केशवा नावडे दूजे, जीवे अनुसरले अजुनी कानये, वेगी आनावा तोसये प्राण माझा. आजरेकर फडाची देण आहे बरं काही ही चाल तिथली. पाटविनेकरी अण्णा, काय नाव होतं, जगदेवांना. आम्ही झोपेत असायचो, जगदेवांना त्या शेड मध्ये बसून एकटेच ही म्हणायचे, जीवीची फक्त विण्यावर. आणि किती वर्ष वय होतं त्यांचं, ते 89 वर्ष. तिथून त्याच्या अगोदर मी 10-5 वर्ष आळंदीत होतो. आणि महाराज 10-5 वर्ष माग 80 पकडा मी आळंदीत होतो. इतके सुंदर चाली म्हणायचे, पहाटे झोपेत ऐकू यायचे. झोप मोड व्हायची, जरा वाटायचं वारकऱ्यांना कामच नाही, पण त्यावेळेस वाटायचं. आता नाही बरं का, आता मी शहाणा झालोय. एक ठराविक वय झालं ना, माणसांनी आपली जबाबदारी ओळखावी. घरातली नाही, घरात तर किराणा कोणी बी आणून टाकतंय. लेकराला दूध पाजतंय कोण, पण सॅरेलेक कोण विचारतंय. पण समाजात जगताना सुद्धा एक ठराविक वय झालं ना की आपली जबाबदारी आपल्याला कळली पाहिजे. आपण काय केलं, मी सांगत नाही, मला सांगतोय मी. तुका म्हणे होय मनाची संवादना पुलाची वाद आपणासी. ओंकार महाराज कीर्तन करतोय समजूच नका. ओंकार महाराज कीर्तन करतोय ना, ओंकार जाऊन जाळ ऐकतोय. आज जसं काल म्हणले महाराज, मी पण तुमच्यावर कीर्तन ऐकतोय. हे मोठेपण आहे त्यांचं. तिथून आलं माझ्याकडे. आवड आवड पाहिजे. किती वेळ केली पूजा महाराज, 2 तास पूजा असते आपली. 2 तासात डोळ्याचे कोपरे कधीतरी एखादा क्षण ओले होतात नाही. अजून तर काय नाही झालं, वायपट गेलं. रोबो सारखं काम केलं तू फक्त. परदेशातनं रोबो आणलाय किंवा तसा आईच्या पोटातनं रोबो आणला, ती फक्त रोज पूजा करतो, देवाला गण लावतो. देवामध्ये त्या मूर्तीमध्ये काय वेगळं दिसलं अजून तरी काय नाही. अजून पूजा सक्सेस नाही. देव तुझ्याकडं पाहिल्यानंतर, पूजा केल्यानंतर कधी देवानं असं थोडी स्माइल दिली असं वाटलं? अजून नाही. लय माग आहे तू. कधी उदबत्ती लावल्यावर मनात असा विचार आला की कदाचित देव तुला म्हणतोय ओंकार उदबत्ती थोडी माग घे, जरा नाकात त्रास होतोय श्वास घ्यायला, असं तुला कधी वाटलंय? मनात असं ऐकू आलंय? मनातला आवाज तुझ्या नाही आला. वायपट गेले दिवस पूजा केलेली. ज्ञानेश्वरी हातात घेतल्यानंतर वाचायच्या अगोदर असं वाटलं ज्ञानेश्वरीला मिठी मारावी, गाथ्याला मिठी मारावी.
अजून तरी नाही वाटलं महाराज, भांडणावरीच दिवस चाललेत. अजून खूप माग आहे. मी बोलत नाही, गुरुमुखी बोलतोय. हाय असं सांगतोय, फक्त माझ्या भाषेत सांगतोय. गुरु देताना बोल कसेही देऊ द्यात, पण सादर करताना आपली स्टाईल असते. काय म्हणायचं मारुती महाराज? सादर करताना पद्धत असते. चाल ऐकताना कशी बी असू द्या, रंगभरणी आपली असती. देताना गुरुनी सगळं दिलं, आयत्या पिठावर रेगोट्या कुणाला सुटल्यात? मग आपण काय केलं? पीठ आणून दिल्यावर कणिक बी मळता येत नाही म्हणल्यावर काय करायचं? म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आवड असली का नाही, गोडी आपोआप उत्पन्न होती. गोडी म्हणजेच प्रेम आपोआप उत्पन्न होतं महाराज. म्हणून माऊली त्या उंचीवरनं आज आपल्याशी संवाद साधतात. मागायचंय ना देवाला, त्याच्या समोर गेल्यानंतर घरदार, मुलं, लेकरं ह्या गोष्टी आपण कायम मांडतो. हे कमी हे जास्त सगळं आपण कायम मांडतो. पण आज माऊली पंढरीनाथा पुढे काहीतरी विशेष मागणं मागतात. त्या मागण्याची सुरुवात करताना अभंगाच्या पहिल्या चरणात परिमळाची धाव, परिमळाची धाव, म्हणतात. तुझी गोडी, तुझ्या विषयीची माझ्या अंतःकरणात आवड अशी असू दे. एक सांगू का, आवड असली की सवड मिळती. आवडच नसेल तर मला वेळ नाही, सॉरी, कीर्तनाला वेळ नाही, कीर्तनाला येऊ शकत नाही, जरा ऍडजस्ट करा. नाही इंग्रजी आज यांना सुद्धा फ्रान्स मधून वेळ मिळाला. उद्धव भाऊ, उंचीवरची माणसं खाली आली, सवडीनं नाही आली, आवडीनं आली. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा यशोदा मातेच्या पोटी जन्म घेतला, सवडीनं नाही, आवड आहे म्हणून. आणि लहान झाले आणि आई मी तुझ्या पोटी जन्माला आलो, बघितला का माझा मोठेपणा? नाही नाही, जिथं जसं आलंय तसे ती वचनं पाळली. विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता,
पद कुठे आहे? विश्वाचा जनिता विश्वाचा जन सृष्टी ज्यानं रचली आहे. गतिरे भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम व्ययम. एवढं सामर्थ्यवान आहे पण कुठं आले? म्हणे यशोदेसी. किती कळवळ्यानं मानलंय तू बरं आहे. म्हणे यशोदेसी माता का ऐसा भक्ताचा अंकित. भक्तांच्या आधी नाही. तसं भाऊ कुठेही गेले तरी राजू महाराजांनी कार्यक्रम ठेवला की त्यांच्या अधीन असल्यामुळे तुम्हाला यावंच लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक सांगू का? छोट्यांचे शब्द सुद्धा जो मोडत नाही ना त्याचा शब्द मोठी लोक कधीच मोडत नाही. कळलं तर कळलं. छोट्या लोकांमध्ये जायला यायला आवडतं ना त्याला मोठ्या लोकांपर्यंत जायला वेळ नाही लागत. अहो खालण्यावर हळूहळू जाणं लई सोपं आहे. श्रोत्याचा टाळकरी होणं, टाळकऱ्याचा गायक होणं, गायकाचा कधी कधी मध्ये मध्ये पकवा वाजवणं आणि हळूहळू हळूहळू गायन सुधारलं की कीर्तनकार होणं. छोट्याचं मोठं होणं लई सोपं आहे. नृत्य या सगळ्या स्टेप मधून येत कीर्तनकार होणं म्हणजे खालच्या पायरीपासून वरच्या पायरीपर्यंत येणं. विरोध बोलतोय जरा खूप सोपं आहे पण वरच्या पायरीवरून खालच्यांचं दुःख बघून परत तिथं येऊन त्यांना सांभाळून वर नेणं हे अवघड आहे. महाराजांनी एक स्पेशल अभंग त्यासाठी खर्च केलाय. महाराज जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते तेची जाना मृदू सवाय नवनीत. ऐका वर्ण खाली आलोय म्हणजे मी तुमच्यासाठी आलोय. माझी काय कदर आहे का नाही? खाली आल्यानंतर राहिले कसे? मृदू सवाय नवनीत. नवनीतासारखं तैसे सज्जनाचे चित्त ज्यासी अपंगिता नाही. ज्याला कुणी नाही अशाला जवळ करणं हे ज्याला जमलं त्याला देवानी जवळ केलं म्हणून समजा. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी दया करण्याचे तेची दासा. पोरावर जी दया दाखवायची ती व्हायची. महाराजांना परफेक्ट जुळतंय. आमच्यावर जे त्यांचं प्रेम आहे तेच या लेकरांवर आहे. आम्ही आधी त्यांच्या जीवनात सगळे पण या लेकरांवर त्यांचं प्रेम आहे. आता हल्ली भावाभावात लय गोंधळ असतो. दोघं भाऊ होते, एक नोकरी करायचा आणि एक शेती करायचा. नोकरीवरचा भाऊ 5 वाजता घरी आला, खुर्चीवर निवांत बसला. 2 पोर, हेच एक पोरगन तेच एक पोरग खेळत होते अंगणात. आणि खेळत असताना प्रकार असा झाला, रानातून जो भाऊ आला त्याच्या मनात येता येता काय आलं काय माहित, म्हणला दोघांना खायला ऊस नेऊ. हाय असा ऊस खाली तुकडा मारला, मधनत एक तुकडा केला आणि 2 तुकडे, एक शेंड्याकडचा भाग आणि एक मुळाकडचा भाग. ऊस साहजिकच शेंड्याकडे जरा गोड कमी गोड नसतो. ऐका तर पुढं नसतो, मुळाच्या साईडनं जरा जास्त गोड असतो. मग त्यानं एका हातात उजव्या हातात मुळाकडचा भाग, डाव्या हातात शेंड्याकडचा भाग घरी चालत आला. पोरांनो तुमच्यासाठी खाऊ आणलाय. खुर्चीवरचा बघत होता. वा काय भावाचं हृदय मोठं. त्यानं आज ऊस आणला पोरांसाठी, आणला ते दोघांसाठी आणला. विशेष आनंद झाला. 2 पोरं काका काका, एक पप्पा पप्पा म्हणत होते, एक काका काका म्हणत पळत पळत येत होते. नेमका प्रकार असा झाला, ज्या बाजूला मुळाकडचा जास्त गोड ऊस आहे त्याच्याकडून नेमकं तीच त्या भावाचं पोरग धावत येत होतं, आणि कमी गोडीचा ऊस आहे त्या बाजूने ह्याचं पोरग धावत येतो. या 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 लवकर घ्या बरं दोघं, घ्या बरं दोघं खाऊन घ्या, ऊस तुमच्यासाठी आणलाय खास. असं केल्याबरोबर खुर्चीवरचा भाऊ उभा राहिला. दादा इकडे ये, घरात ये. दुसरी खुर्ची टाकली, समोरच्या खुर्चीवर बसला. म्हणला बोल. वेगळं राहू आपण आता हळूहळू. म्हणे का? हाताची तिडी पडली तर ठीक आहे, मनात तिडी पडायच्या आधी वेगळं होऊ. माझं तुझं आहे ना. दया करणे जे पुत्रासी तेची दासा निरासी, तुका म्हणे सांगू की दे, तुका म्हणे सांगू की दे, तुका
म्हणून या अभंगात माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज. गोडी आवड तेव्हाच निर्माण होते. प्रेम ज्यावेळेस आवड असते त्यावेळेस वेळ मिळतो. म्हणून माऊली ज्ञानोबाराय उदाहरणात सांगतात, जसं भुंग्याला त्या फुलातील मकरंद, फुलातल्या मधाकडची ओढ असते, तसं पाहिला गेलं तर भुंगालय निबर आहे. महाराज म्हणतात, भ्रमर भेदी कोडे काष्ट भलतैसे काष्ट कोरडे, भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे, परी कळीके माझी सापडे कोवळी. तसं पाहायला गेलं तर भुंगा आपला जी वासा असतो ना बांबू, त्यात जर हिकडून सुरू केलं तर पलीकडच्या बाजूनं होल पाडूनच बाहेर काढतो. तसं बघायला गेलं तर त्याच्याचे सामर्थ्य आहे. पण तोच भुंगा, तोच भ्रमर ज्या वेळेस मध पिण्यासाठी एखाद्या फुलावर उतरतो, उतरताना काळजी घेतो. माऊली ज्ञानोबारांनी घेतलेली काळजी ओवीमध्ये, कमळावरी भ्रमर, बरोबर आहे सर, पाय ठेवी जे हळुवार, कुचंबेल केशर या. लाकडाला सुद्धा पोकरणारा भुंगा, तो फुलावर पाय ठेवताना, मी मुद्दाम कमळावर म्हणत नाही, माणसं नाही तर माझ्याकडे लगेच गोंधळ, फुलावर पाय ठेवताना विचार करतो, माझ्या पाय ठेवण्यानं कदाचित या फुलातले केशर कुचंबले जाऊ नयेत, तुडवले जाऊ नयेत, आणि तो त्यात अडकतो. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, तुझं रूप पाहिल्यानंतर माझं मन भ्रमर झालंय, आणि तुझे चरण म्हणजे कमळ आहे. ऋणू झुनू ऋणू, लता दिदी, ऋणू झुनू रे भ्रमरा, साडी तू अवगुणू रे भ्रमरा, चरण कमळ नळू रे भ्रमरा, ओगी तुनी चळू रे भ्रमरा, झुनू रे भ्रमरा, साडी तू अवगुणू रे भ्रमरा. परमात्म्याचे चरण म्हणजे फूल, आणि माझं मन ते त्या फुलावर बसणार कोण. देवा माझे मन लागो तुझे चरण, हे पहिलं चरण झालं. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी, तुझी गोडी मला अशी लागू दे. लागो मज अवीट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. गोडी जवळ आहे तरी पण भेटत नाही. याचं कारण आहे, आपण आपल्याला अजून आवड निर्माण झालेली नाही. आपण फक्त फॉर्मॅलिटी करतोय. जोपर्यंत गोडी निर्माण होत नाही तोपर्यंत जे जे करीसी उपाव ते ते आपाव होय ते ऐक. माऊली ज्ञानोबाराय अर्जुना, विनाकारण तू आवड नसताना, गोडी नसताना ज्या ज्या गोष्टी करशील त्या तुला जरी चांगल्या वाटल्या तरी त्या उलट फिरून तुझा अपायकारक होत्या तुला. का तर त्यात प्रेम नाही, आवड नाही, गोडी नाही. म्हणून माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अवीट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. पुढचं दृष्टांत देतात, तृषा लागली या जीवनाते ओढी, तैसी तुझी गोडी लागो या जीवा. तृषा म्हणजे तहान. तहान लागल्यानंतर, जीवन म्हणजे पाणी, तहान लागल्यानंतर पटकन जसं वाटतं कीर्तन सुटतंय कधी, आणि जारच म्हणावं लागेल ना, आता जार वरचा ग्लास उचलतोय कधी, नळ सोडून पाणी घेऊन कधी एकदा पाणी पितोय. हा आता कुठं बरं वाटलं, 1.5 तासापासून तहान लागली. हे जसं आहे ना, माऊली म्हणतात, जारकडं जशी ओढ तैसी तुझी गोडी लागो या जीवा. तृषा लागली या जीवनात एवढ, तहान लागल्यानंतर पाण्याकडे जशी ओढ आहे, तैसी तुझी गोडी लागो या जीवा. अवीट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. बाप रखुमा देवीवरून. आणि अशी गोडी निर्माण झाल्यानंतर होतं काय, त्याचा परिणाम माऊली ज्ञानोबाराय सांगतात. बाप रखुमा देवीवरू विठ्ठली आवडी, गोडी अशी गोडी. 2 ग्लास मध्ये पाणी घेतलं, पाणी म्हणतोय, पाणी घेतलं, त्यात साखर टाकली 2-2 चमचे, दोन्ही चमचानी हलवलं,
का घरच्यांनी सांगितलं सरबत बनवा, 2 पाहुणे आहेत, 2 जण आहेत, एक फ्रान्सचे आहेत आणि एक आंबे जोगायचे आहेत, दोघांना सरबत बनवा. साखर टाकली, हलवलं, सरबत बनवलं. पण परत कळलं की भाऊंना जरा घशात बरं वाटेना, एकच जण सरबत पिणारे, दोघं काय पिणार नाहीत. मग 1 ग्लास मधलं सरबत दुसऱ्या ग्लासमध्ये, दोघांना अर्धा देण्यापेक्षा एकालाच पूर्ण ग्लास द्यायचं. ह्यातही सरबत आहे, त्यातही सरबत आहे. मग घोट घेतल्यानंतर म्हणले, का हो 2 प्रकारचं सरबत एकत्र मिक्स केलंय का तुम्ही, असं कोण म्हणाल का? नाही, कारण हेही सरबत आहे, त्यातही गोडी आहे, आणि ज्यात मिक्स केलं तेही सरबत आहे, त्यातही गोडी. गोडी एसी गोडी मिळून तू आणि मी एकत्र, तू आणि मी वेगळं नाही. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची तू माझी माऊली व मी हो तुझा ताना, पाजी प्रेम पाना पांडुरंगी, तू माझी गावली, तू माझी गाय, मी हो तुझे वासुदेव, नको पाना चोरू पांडुरंगी. रामदेवराय म्हणतात. आणि ज्ञानोबा तीच भाषा वापरते. तू माझा स्वामी मी तुझा रंग, पाहता नदी सेवे गडी, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांगरू हरी रसो. अशा पद्धतीनं थोडक्या वेळेमध्ये भरपूर आनंददायी ठरलेली ही कीर्तन रूपी सेवा. हा, आणि विशेष म्हणजे ज्यांचं आपण आज व्हायोलिन वादन ऐकणारे, मृदंग ऐकणारे, पखावज ऐकणारे, विशेष 10 वर्ष झालं मेरी लाईन ऑब्री जी, 10 वर्षापासून एकाच गुरूंकडे शिक्षण आहे. आणि विशेष म्हणजे यमन रागच फक्त 10 वर्ष रियाज चालू आहे. 10 वर्षांपासून फक्त यमन रागावर काम चालू आहे. हा, गुरु शिष्य परंपरेतून आहे विशेष. आणि आमच्यासाठी ही मेजवानीच आहे महाराज. मी आता पत्रावळी वाढलं, मीठ लिंबू वाढले, सगळं वाढून ठेवले, ताट अख्खं तयार करून ठेवले. फक्त आता तुपाची धार कीर्तन झाली की त्याच्यावर पडायची, जेणेकरून पूर्ण स्वयंपाक एकदम चवदार रुचकर, आपल्या भाषेत बोलू का इंग्रजीत, टेस्टी होईल. त्यासाठी आपण आता पुढं आस्वाद घेणारच आहोत. आणि त्याच्यानंतर तो कार्यक्रम झाला की परत मग आता कानानं खायचंय. आता पण कानानं खाल्लं, कीर्तन झाल्यावर पण जरा वेळ, थोडा वेळ, जेवढा वेळ आपल्याला सेवा देणार आहेत तेवढं पूर्ण आपल्याला कानानंच खायचंय. आणि कीर्तन झालं की मग तोंडानं खायचं. या सगळ्या गोष्टी तर असो. आता एक विठोबा रुक्माई भजन घेऊ धावत्या वेळेत. हा कीर्तन रूपी सेवा, ही कीर्तन रूपी सेवा साईनाच्या चरणी समर्पित करतो. तिच्या चरणी काय समर्पित करणार आम्ही, तिच्यामुळं आम्ही आज इथं आनंद घेतोय. अजून ती काय तिची कमाई बघायची असली तर हा 5 दिवसाचा कार्यक्रम युट्यूबवर बघा. साईनानं काय कमवलं जाता जाता, काय देऊन गेली आम्हाला, हे सगळा आनंद देऊन गेली. म्हणून असो, झालेली ही कीर्तन रूपी सेवा तिच्या चरणी समर्पित करतो. अंतःकरणात रामाविषयी, मारुतीरायांविषयी, परमात्म्याविषयी, सद्गुरूंविषयी असंच हळूहळू प्रेम वृद्धिंगत होऊ अशी मी पण इच्छा व्यक्त करतो, मागणी करतो. आणि सेवेला इथंच विराम देण्यापूर्वी विठोबा रुक्माई भजन एकदा आपल्या पावल्या थोड्या. विठोबा
वा 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 कुंडली कवरदार टाळकऱ्यांसाठी टाळ्या. वा भारत आता फ्रान्स मध्ये जायला थोडेच दिवस राहिलेत. भारतीय संस्कृती आता फ्रान्स मध्ये जाणार नक्की. आणि आमच्यापैकी जे मेन आहेत त्यांनी हे काम सुरू केले हळूहळू. दरवेळेस आम्हाला कोणी ना कोणी, गेल्या वेळेस ते सतार वादक होते, एकदा ते भजन ऐकायला, दूध पियो मोरे गोविंदला, नामदेवरायांनी दूध पाजलेला अभंग म्हणल्या होत्या. या सगळ्या गोष्टी. तर असो, झालेली कीर्तन रूपी सेवेला इथंच विराम देतो. सर्वांनी सेवेसाठी उपस्थिती आणि अंतःकरणातला ओलावा इथं दाखवला त्याबद्दल सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आपण सर्वजण मिळून महाराजांना जरा आधार देण्याचं काम करू. लेकरं लहान असते तोपर्यंत सोपं असतं, बरोबर आहे ना. आपल्या भारतामध्ये म्हणतात ना, सरकारने नियम काढला, हम दो हमारे दो. पण नवरा बायको म्हणतात हम दो हमारे दो नको बाबा देवा, हम दो हमारा एक. आणि हल्लीची पिढी म्हणतात हम दोन हम दोच नको, कारण सांभाळायचं कुणी, परत त्याचा खर्च, परत ते सगळं, या सगळ्या गोष्टी. पण ऐका, पोरं लहान असतात तोपर्यंत आई वडिलांना त्यांना सांभाळायला जास्त कष्ट लागत नाही, विशेष ताकद लावावी लागत नाही. पण हळूहळू पोरं जशी मोठी होतात ना, तसं तसं आई वडिलांना थोडं बोजा हळूहळू वाढतो. आणि मी हे सांगतो, कर्डे महाराज मायबाप नाहीतच, कुणी काय पण म्हणू द्या. कर्डे महाराजांना कोणी बाप म्हणतं, कोणी आई म्हणतं, माऊली म्हणतं. पण मी कर्डे महाराजांना माऊली नाही म्हणणार. ही पोरच त्यांची माऊली. करून खाऊ कोण घालतं तुम्हाला, सांभाळतं कोण तुम्हाला, तुमची काळजी कोण घेतं. अहो, ज्याला आपण सांभाळतोय तेच परत एक 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 वय झालं की हल्ली कोण कुणाला सांभाळतं महाराज. पुण्यात मी परवा बोललो, रिक्षा बसलं रिक्षात की लगेच कडंग आवाज येतो, मीटर सुरू होतो. पण बिगर मीटरचं काम आहे ते, पण आपण सगळ्यांनी हातभार लावला तर ह्याला काय बिल पडणार आहे. म्हणून आपण सगळेजण जसं जमल, सोपी सोपी आयडिया आहे. महाराजांना एक आयडिया सांगितली मी आणि माझ्या भावानी, बरं थोडे 1-2 मिनटं घेऊ. एक सांगितलंय की महाराज आपण एक काम करू आणि तुम्हाला 100% पटेल. असं आपण तंबाखूच्या पुड्यावारी 100 200 500 घालवतोय, किंवा काही चहावारी म्हणा घालवतो आपण. महिन्याला प्रत्येकानं फक्त आपल्या अकाउंट जोडून द्यायचं, अशी एक सिस्टीम राबवायचं काम चालू आहे. वेबसाईट बनलंय, ॲप बनतंय, सक्सेस लवकरच होईल. ते तुमच्या अकाउंटला, तुमचं अकाउंट त्या अकाउंटशी जोडायचं आणि तुमच्या अकाउंटवरनं दर महिन्याला आपोआप 100 रुपये कट होणार. नजरे मागं गेलं की लय वाईट वाटत नाही. समोरनं खिशातनं काढून गेलं की 5ची नोट बी जड होती, बरोबर आहे ना. म्हणून ते गोंधळ होतो. म्हणून अशी एक सिस्टीम राबवायचं काम चालू आहे की हे महाराज मागं सरकतात. पण म्हणलं हे आपण केल्याशिवाय पुढं नाही जाणार. आता पोरं मोठी झालीत. आमचा भाऊ तो लय ओरडतो त्या दोघांना, ताईंना पण. तो म्हणतो, अहो तुम्ही पुढं सरका, तुम्ही आता हे सुरू करू आपण सगळं. 100 रुपये दर महिन्याला, आपल्याला वर्षाला 1200 रुपये कट झालेले पण कळणार नाही. आणि प्रत्येकाची मदत न कळतपणे 1200 रुपये 100 असे कुठं जात नाही. तो हल्ली चालता चालता अहो मंदिरातनं बाहेर पाऊल ठेवलं की खिशातले 100 कुठं गेले, हां तिथं खर्च झाले, कळत सुद्धा नाही. 100 रुपये म्हणजे हल्लीच्या काळात काहीच नाही. 1200 म्हणजे मोठं आहे. वर्षातनं एकदा मी 1200 देतो, नाही जमत. पण महिन्याला 100 आपोआप कट होत असतील तर अडचण काय. म्हणून सर्वांनी हळूहळू हातभार लावावा. आता उद्या काल्याचं कीर्तन झाल्यावर तरी कमीत कमी थोडं आपण सगळेजण हातभार लावू. महाराजानं करल त्यावेळेसच, कीर्तनकार करल त्यावेळेसच कीर्तनकाराला बोलायचा अधिकार असतो.
मी माझं योगदान देऊन बसलोय 2 दिवसात या. आणि विशेष म्हणजे भाऊ माझ्या घरच्यांना बी माहित नाही पण माहित नाही पूर्ण कुठं माहिती. डाटा माहिती, बायोडाटा कुठं माहिती नाही माहिती. ह्या गोष्टी आपण सगळे करणं गरजेचं. आज नुसतं माना हलवून हो हो म्हणून उपयोग नाही होणार. बोल का शंक, काळे महाराज सांगायचे जय शंकोबा. नुसता बोल का हा द्या आज गुंज काय किलोभर सोनं. शंख म्हणतो घ्या 2 किलो. द्या आज तुरीची डाळ किलोभर. शंख म्हणतो घ्या 2 किलो. बोलके शंख नको, नुसतं कृतीत कधी उतरणार आपण. 10 वर्ष झाला आश्रम सुरू आहे. काय जण अजून इंदापुरातलीच माणसं विचारतात आश्रम चालू आहे, कोण चालवत. लाज वाटली पाहिजे, खरंच वाटली पाहिजे. आणि संतांनी वापरले शब्द अजून का लाज नये तुझ्या मना नाशिये मुचा सुना. भगवान श्रीकृष्णाची काळजी ना, त्यामुळे थोडं बोलतोय, गरजेचं आहे. लाज वाटली पाहिजे म्हणजे ही शिवी नाही. मनाला आपल्या थोडं अंतःकरणाला आपण खजील झालो पाहिजे की आपण काहीतरी करणं. संवेदना जागृत होणं. राष्ट्रपती भवनामध्ये एकदा स्वामी शरणानंदजी महाराजांना घेऊन गेले होते. आणि स्वामी शरणानंदजी महाराज एक असे महात्मे होते, काशीचे विद्वान होते, दृष्टी नव्हती त्यांना, आंधळे होते, प्रज्ञाचक्षु होते. घेऊन गेले आणि राष्ट्रपतींनी फक्त एकच प्रश्न विचारला महाराजांना. आणि एका ओळीत उत्तर द्यायचे नाही, तर शब्दातच, जास्त बोलत पण नव्हते. म्हणे देशामध्ये काहीच कमी नाही, पण प्रत्येक माणूस सुखी का होऊ शकत नाही, एवढंच विचारलं. स्वामी शरणानंदजींनी 2 शब्दात उत्तर दिलं. इसका एक ही जवाब है राष्ट्रपती जी, संवेदना का अभाव. देशातली संवेदना संपली आहे. देश प्रगतीपथावर त्यावेळेस वाटचाल करतोय म्हणायचं त्यावेळेस प्रत्येकाच्या हृदयामध्ये संवेदना असणं गरजेचं असेल. संवेदना आपण संपवून बसलोय, आपण कठोर हृदयाचे झालो. म्हणून सगळ्यांना मी वैयक्तिक विनंती करतोय, आज सुद्धा आपल्या आधाराची गरज आहे. आम्ही सगळे आपली वाट पाहतोय. एक काळात शबरी माता रामाला म्हणत होते आश्रमात या कधी रे येशील. इथं राम म्हणतोय आश्रमात या कधी रे येशील. आमच्या खिसा जड झाला तरी चालेल, खिसा फाटला तरी चालेल, पण बाहेर नाही निघलं पाहिजे काय त्यातनं, अशी आमची वृत्ती झाली. तर असो, माफी मागतो. असो, झालेली कीर्तन रूपी सेवा इथंच पूर्णविराम देतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली आरती